संकासुर वाजवी कुळकुळार संकासुर वाजवी कुळकुळार नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव ओढ कोकणाची आणि मी अनिकेत आंबरे. तर मंडळी, आज मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. ते ठिकाण म्हणजे पार्ल्याला. आणि तो पार्ल्याला तुम्हाला माहितीच आहे, आपला गेल्या टायमाला जो शो झाला म्हणजेच आपली कोकणची लोककला म्हणजेच नमन, तर ते बघण्यासाठी मी आज तिकडे जाणार आहे. आणि गेल्या पहिल्या शोला पण मी गेलो होतो, पण या शोला म्हटलं तुम्हाला पण सगळ्यांची भेट घालून देऊया. तर मी चाललो आहे मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी चाललो आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला आपले यूट्यूबचे स्टार सगळे म्हणजे आपला कोकणी निखिल, परत बाकीची सगळी मंडळी आहेत. म्हणजे अजून आहे प्रथमेश पवार आहे आणि परत अभिषेक गुरव करून आहे. हे सगळी मंडळी आहेत, ती आपल्याला भेटणार आहेत तिकडे. आणि अजून अमोल दादा आहे, आपले पांजणे बुवा आहेत, भरपूर असे कलाकार आहेत, ते आपल्याला तिकडे भेटणार आहेत. तर चला मंडळी, डायरेक्ट जाऊन तुम्हाला त्यांची भेट घालून देतो. तर चला डायरेक्ट पार्ल्याला जाऊन भेटूया. मंडळी, आत्ताच आपण पोचलो आहे पार्ल्याला आणि आपल्या समोर आहेत कलावंत आहेत. तो बघा, तिकडे पाटी आहे, निखिल आहे आणि हा इथे आपला रमेश उभा आहे. तर सगळी मंडळी अर्धे आतमध्ये पण आहेत, ते तुम्हाला भेटून देतो त्यांना. आणि खरं तर आज आपला या कोकणाच्या कलेचा एक भाग म्हणजेच आपण कोकणचं नमन हा दुसरा, म्हणजे पहिला तर झालाच पहिला प्रयोग, आता हा दुसरा प्रयोग आहे. तर तोच प्रयोग आपला सगळे मंडळी निखिलने आपल्या अरेंज केलेला आहे आणि बाकीची सगळी मंडळीसुद्धा आहेत त्याच्यात. तर ती हळूहळू येतील. आता निखिल आला आहे, निखिल तिकडे बाहेर उभा आहे, त्याला पण भेटूया आणि त्याचं मत जाणून घेऊया. कारण का पहिल्यांदाच निखिलला आपल्या या कलामंचावरती सादर व्हायला चान्स भेटला. तर चला मंडळी, आपण सगळ्यांना भेटूया आणि तुम्हाला सगळ्यांची भेटसुद्धा घडवून देतो. चला तर मंडळी, सगळ्यांना भेटूया. मंडळी, आत्ताच आपल्या या पोस्टरला हार घातला आहे सगळ्यांनी मिळून. बाकीचे मंडळी आता इकडे आहेत, निखिल आहे, भेटूया सगळ्यांना आपण. आतमध्ये कोण कोण आहे बघूया. आधी सचिन दादा आहे, पाटी अमोल दादा आहे, मिते आहे तिकडे आणि बाकीची आपली पब्लिक आहे. चला मंडळी, बघा आपला निखिल, कोकणी निखिल पोचलोय आपण नमन मंडळाच्या इथे. कसा मग निखिल, दुसरा शो? स्वागत आहे. हा, दुसरा शो कसा? मस्त, एकदम भारी. या तुम्ही बघा. हा, बघायला या. तर मंडळी, इथे आपला चला उद्याचा फ्रेम म्हणजे आपला अमोल दादा. कसा आहेस? म्हणजे आज पूर्ण गाजवायचं आहे आज. हो. हा, आपल्या मावशीचा शो हे करणार आहे, गेटअप, मावशीची भूमिका निभावणार आहे. दादा, पहिला शो एवढा हिट गेला, तर आता दुसऱ्या प्रयोगाबद्दल काय सांगशील? थोडीफार जरा. प्रयोग पण आता हिट जाणार आहे. हा, डायलॉग बाजू वाढली आहे आणि लोकांचं प्रेम पण वाढलंय. त्यासाठी आता हा पण प्रेम जोरदार जाईल ना. तर दादाला आपण आहे ना, गेटअप झाल्यानंतर आहे ना दादाचा, मावशीचा, तर तुम्ही पण बघाल ना, एवढा सुंदर असा गेटअप करतो ना दादा, की
की जाम भारी आहे. आम्ही गेल्या टायमाला आम्ही पहिल्या शोला जेव्हा आलो होतो ना दादाच्या, तेव्हा किती मजा आली होती दादा. आपण भेटलो होतो, फोटो बिटो भरपूर काढले आपण. आता दुसऱ्या प्रयोगासाठी पण दादा सज्ज झालाय. तर अजून कोण कोण मंडळी यायची बाकी आहेत? अजून बरीच मंडळी यायची बाकी आहे. बाकी बहुतेक आले. अच्छा, तुला मेसेज पण केला होता आज, बघितला तुला. बोललो ना आम्ही तुझा इंटरव्ह्यू घेणार म्हटलं. चला आपण सगळ्यांना भेटूया. या बॅक स्टेजला जाऊन भेटूया डायरेक्ट. आता इथे आहे, आता निखिलला भेटूया आपण. इकडे अमोल दादा आहे. अमोल दादा नमस्कार. तर दुसऱ्या प्रयोगाबद्दल आपलं मत सांग जरा लोकांना. व्हेरी एक्सायटेड. कारण पहिला ओव्हरटाईम शो केला, लोकांना तिकीट्सही मिळाले नाही, लोक परत गेली. सो त्याच आग्रहापोटी आम्ही परत त्याच नाट्यगृहात शो ठेवलाय, आपला शो लावला. आणि ऑनलाईन बुकिंग पण जोरदार आहे आणि ऑफलाईन पण जोरदार आहे. आम्ही वैतागलो फोन बुकिंग घेऊन. बघूया आता पण कसं होतंय. पहिला शो आपला भरपूर हिट गेला दादा, भरपूर म्हणजे भरपूर. म्हणूनच लोकांनी एवढं प्रेम दिलंय, म्हणून आपण एवढे पुढे जातो. आपले कलाकार पुढे जातात. तिकीटचे सारखे कॉल येतात. हो तिकीट आहे बघा, फोन येतात आहेत दादाचे. हॅलो, आपला निखिल कुठे चाललाय? निखिल भाई काय चालला? ऍक्टिंग नाही करणार हा? आज वाजवणार आहे. अशी मजा चालू आहे. सगळेजण भेटले आता. चला नंतर डायरेक्ट आता तुम्हाला ना बॅक स्टेजला घेऊन जातो थोड्या वेळाने. आता सगळी मंडळी येतील. रमेश पण तयार झालाय आपला. आता बघूया. सगळे आम्हाला स्वयंसेवकाचे बॅच दिलेत असे. हे बघा बॅच कलारंग आयोजित नाट्य नमन. हा बघा मिते आपला, आणि आतमध्ये सचिन दादा बसलाय, तिकीटीचं हे करतोय. दादा आपला पहिला शो एवढा हिट गेला, आता दुसऱ्या शोची काय सांगते? तिकीटीचं काय? भावाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आपला परम कर्तव्य आहे. होय ना, मस्त रिस्पॉन्स आहे पब्लिकचा. बरोबर. चला, हे कोण आहे? निखिल आला काय आतमध्ये तिकडे? तर चला जाऊया बॅक स्टेजला नंतर थोड्या वेळाने. मंडळी आपले कोकणी बाळू इथे आलेले आहेत. आणि काय म्हणताय? पहिल्या शोला तर आला नाही, आता दुसऱ्या शोला आलाय. शोला आलोय मी थेट पनवेलवरनं. आणि आता इथे किशोर साळुंके दादा. नमस्कार दादा. मजेत एकदम. काय म्हणतो, शो बघायला आलास? परवा दिवशी आला होतास पहिल्या शोला? काय करतात ते बघूया. मग काय जो करतात ते त्यांनाच माहिती. अमोल दादा आहे तिथे ठीक बसलेला आहे. मावशीच्या भूमिकेत जो काय कलाकार करणार आहे काय माहिती आता. हा तो काय दादा आहे? तो तिकडे बसलाय, तो बाईक वरती बसलाय बघ. आणि आपला इकडे कोकणचा आरजे कोण आहे? ओळखता काय? ओळखला काय याला? कोण आहे रे हा? कोण आहे? कोकणी आरजे. काय म्हणतो दादा? अरे दादा नाही रे आपला असंच. काय म्हणतो? मजेत ना? एकदम मस्त. काय झालं नाव तुमचं? अनिकेत तांबरे. अनिकेत तांबरे. चॅनलचं नाव काय आहे? ओढ कोकणाची. ओढ कोकणाची. हा. सबस्क्राईब करा. हो. सगळे इकडे आलेले आहेत एकदम सगळे. आता सगळे मिटअप. आणि हा एक मोठा माणूस, ह्याला असा कुदवणार आहे ना सगळे मिळून. आता येऊ देत हळूहळू, ते सगळेजण बघ कसे सांगतील. नमस्कार. आपले या सगळे कोकणातली आपली मंडळी, आता सतीश दादा आणि वहिनी भेटलेले आहेत. तर सगळ्यांना भेटून भरपूर म्हणजे खूप आनंद होतोय. आणि हो मित्रमंडळी भेटतात या कार्यक्रमानिमित्त. कोकणची लोककला आहे आणि त्याला भरभरून साथ देतात लोक. आणि पहिल्या शोला दादा आला नव्हतास? नाही, पहिल्या वेळेस नव्हतो आलो, कारण मी तेव्हा कुठेतरी कामात बिझी होतो. अच्छा. आणि ह्यावेळेस मी होतो मसणा श्रीवर्धन साईडला फिरायला गेलो, तर ते काय सगळं सोडून मग इकडे आलोय. म्हटलं आज जाऊया कार्यक्रमासाठी, खास आवर्जून जाऊया. कारण दादाचे व्हिडिओ मी आहे ना लॉकडाऊन पासून भरपूर बघतोय. या लॉकडाऊन मध्ये तुझा आपला अविनाश दादा झाला, परत संदेश दादा आहे, सगळे त्या लोकांनी तुमचेच व्हिडिओ बघून आम्ही पण प्रेरित झालो की आम्ही पण व्हिडिओ करू शकतो. आणि आपल्या कोकणातला निसर्ग म्हणजे प्रत्येक गावातला वगैरे त्या सगळं आम्ही परंपरा असतात, प्रत्येक गावातल्या आता वेगवेगळ्या परंपरा असतात. तर त्या बघून आम्ही म्हणजे आम्हाला पण वाटलं की आम्ही पण कुठे काय थोडंफार करायला पाहिजे. तर त्या यांच्यामुळे आम्ही प्रेरित झालेलो आहे. तर धन्यवाद दादा. असंच नवनवीन व्हिडिओ करत राहा, काय नवीन दाखवत राहा. प्रत्येकाच्या गावाकडे काय ना काही बघण्यासारखं भरपूर असतं. प्रत्येकाच्या गावची वेगवेगळी परंपरा आहे. ती आपण दाखवली तरी पण
आपल्या गावाला जगासमोर आणू शकतो. हो हो नक्कीच शुभेच्छा. नक्कीच. आणि आपली लोक कोकणची लोक त्याला जगासमोर पोचली पाहिजे. यासाठी आपण सगळेजण एकत्र येतो, त्याला पण प्रयत्न दिला पाहिजे. बरोबर. आम्ही त्यासाठीच आलोय, सपोर्ट करायला. चला, नमन बघायला भेटूया आता. चला मंडळी, भरपूर म्हणजे असं कोकणातली आपल्या सगळी जेवढे यूट्यूबर फॅमिली आहे किंवा यूट्यूबर्स अशा आपण सगळे नावाने आपण ओळखतो या लोकांना. सतीश दादा आहे, निखिल आहे, परत राहुल आहे, कोकणी बाळू आहे, तिथे आपला सचिन दादा आहे, कैलास दादा आहे, अमोल दादा आहे, तिकडे सगळे आपली मंडळी आपल्याला भेटली आहेत. म्हणजे हा एक प्रकारचा मीटअपच झाला आहे असं बघायला गेलं तर खरं तर भरपूर मजा येते सगळ्यांना भेटून सुद्धा. तर मंडळी असेच आता सगळेजण भेटतील, अजून भरपूर जण यायची बाकी आहेत. आणि इकडे एक सगळी कॉमेडी चालू आहे. इकडे काय चालू आहे रे? हा काय 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 लग्नाचा मंडप आहे, लग्नाला जेवायचं. तर मंडळी आपल्या पवारचं आगमन झालेलं आहे. तर लेट आलाय, भरपूर लेट आलाय. वाजले किती? पटकन कपडे घालून पटकन मेकअप करायचा आहे. सगळे आता नाही मागच्या वेळेस करायला लागली होती, आता बारीक करून आले. बारीक करून आलाय आता. सांगू नका. सांग बारीक करून आले. मग आता दुसरा प्रयोग आपल्याला गाजवायचा आहे. आणि सगळ्यांनी गाजवणार सुद्धा. आपले सगळे कोकणातले मंडळी आलेत, सगळे सपोर्ट करायला. आपलीच पोरं आपल्याला येतात कामी. काय बोलतो? बरोबर ना? मग कोकण कोण म्हणतो कोकणी माणूस पाय करतो? अरे कोकण ऑल टाइम फेवरेट. आता तुझं नवीन गाणं आहे ते पण सांग, कुठलं आहे ते गाणं? तुझ्या नावाचं बांधीनं डोरलं म्हणून आपलं एक नवीन सॉन्ग येणार आहे. हा. आता जस्ट परवा शूटिंग कम्प्लीट झाली त्याची, लवकरच येईल. त्याच्यामध्ये नांदगावची राजमध्ये सिद्धी दांडे सुद्धा आहे आणि मी प्रथमेश पवार. आणि आपली त्याच्यात कोकणची सिद्धी दांडी आहे, नांदगावची राधा. नांदगावची राधा. बर्थडे सेलिब्रेट. बर्थडे सेलिब्रेट या. कोण आहे इकडे? बघा, हा बघा इथे मित्या, मित्याचा बर्थडे करतोय. आणि आपला राहुल्या कुठे गेला? राहुल्याचा बर्थडे इकडे सगळे. ए त्याला पण घाल, त्याला पण घाल, त्याला पण घाल. बघा सगळे 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 एकदम तयार झालेले आहेत. तू पण युट्यूबर आहेस? नाव काय बाबा? आम्ही कोकणकर करून. ओके, चॅनलवरती जा, नक्कीच आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब करा. इकडे काय चालू आहे? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राहुल्या मित्या, हॅपी बर्थडे टू यू. सगळे युट्यूब मंडळी सगळी आपली मंडळी. आत्ताच आपल्या कोकणी जितू आलेला आहे आपला, तर त्याचा पण चॅनल आहे. आताच तो म्हणजे स्टार्टिंग करणार आहे चॅनलची. तर त्याने आता 2 व्हिडिओ झाल्यात, पण अजून काय त्याने व्हिडिओ टाकलेला नाही आहे. त्या एका माणसामुळे त्या व्हिडिओ अटकले आहेत एका, त्यामुळे तो व्हिडिओ टाकत नाही. आणि दुसरा कुठे गेला आपला? सूरज शेट कुठे आहे? जो पाणी पितोय. आणि हा राहुल आला. नमस्कार बहिणी. पहिल्यांदा दादाबरोबर तुम्ही शो बघायला इथे आमच्या म्हणजे आमच्या ग्रुप बरोबर असं पहिल्यांदाच. दादा ओळख करून दे. हा काय रे? हा मग काय यार, चुकीची आहे ना ही गोष्ट, चुकीची आहे. तू कुठून ढापलाच कुठून? हा चल मंडळी, आपले कलाकार तयार होतात आहेत सगळे. नाव सांगा तुमचं. तुम्ही काय म्हणून या आपल्या कलाभूमिकेत ना? बाला डान्स. ओके, तर नाव सांगा तुमचं. ओके, तर तुम्ही दुसऱ्यांदा आम्ही तुम्हाला बघणार आहे, पहिल्यांदा पण बघितलेलं. तर चला आपण सगळ्यांना भेटूया आता हळूहळू. आतमध्ये आहेत बरीच जण अशी. हे बघा सगळेजण तयार आहेत. बळीराजा आपण गेल्या टायमाला आलेलो पण व्हिडिओ नाही केली. सर तुमचं एक आम्हाला प्रेक्षकांना कळू दे की तुम्ही काय नक्की हे करतात, भूमिका करताय. ही एक सम्राट बळीराजा, बहुजनांचा सम्राट. ते आपले बहुजनांचे एक दैवत आहे. आपण पिढा टळू आणि बळीचे राज्य येऊ असं जे म्हणतो, तोच हा बळीराजा. जो हिरण्यकशिपूचा पडतोय, प्रल्हादाचा नातू नाही, हिरण्यकशिपूचा नातू प्रल्हादाचा पडतो आणि विरोचनाचा पुत्र आहे. आणि ही जे आहे मग तिथे कुणबी कलामंचापासून बळीराजा बनतो. तिथे सुरुवातीलाच आपलं बहुजन दैवत हे उभं करायचं असतं, त्याप्रमाणे मी उभं राहण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या समस्त बांधवांना कुठेतरी आपलं अस्तित्व आहे हे जाणवायला पाहिजे.
आणि ह्या नमनाच्या माध्यमातून ही दुसऱ्यांदा वेळ आहे की आम्ही प्रेक्षकांच्या समोर येऊन तुम्ही प्रेक्षकांच्या समोर त्याला म्हणजे आपण यांना डायरेक्ट स्टेजवरती पण भेटूया. आहेत असे भरपूर असे कलाकार इथे मेकअप चालू आहे सगळ्यांचं. आणि आपला तुम्ही काय करताय? मी खेळ बनवले तुम्ही. तुमचं नावं सांगा. शुभम भोसले. आणि तुमचं? ठीक आहे. तुम्ही काय नक्की भूमिका करताय या नमनमध्ये? याच्यात आमची पहिली भूमिका म्हणजे खेळाची आहे. दुसरी आम्ही कृष्ण म्हणलं श्रीकृष्ण आणि शेवटी आम्ही गावकरी दाखवले. पुन्हा एकदा सज्ज झालेत आपल्या या मंचावरती आपलं सादरीकरण दाखवायला. आपलं कोकणचं नमन म्हणजे आपली कोकणची लोककला तिथं सगळे दाखवण्यास सज्ज झालेत. तुमची एक नावं सांगा परत एकदा. माझं नाव नितीन मालुसरे. तुम्ही काय भूमिका करणार त्याच्यात? माझी भूमिका याच्यामध्ये खेळली आहे. अच्छा. तो स्टार्टिंगलाच माझा पार्ट आहे. म्हणजे जे आपण पहिला जे नमनचे स्टार्टिंग करतो म्हणजे पहिला नमन देवाला ते सगळं आपण तुमच्याद्वारे करणार आहोत, बघणार आहोत. सगळी मंडळी आपल्या शंकासूर. सर नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रतीक मधुर गुडेकर. ओके. तुम्ही भूमिका करताय आपल्या या शंकासूर देवाची, ज्याला आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या कोकणात बऱ्याच ठिकाणी म्हणजे मोठ्या म्हणजे पालखीचा हे असतो. म्हणजे पालखीचा देव म्हणजे देवांचा बरोबर त्यांचा रक्षण करणारा देव म्हणजे आपला शंकासूर म्हणून आपण सगळेजण ओळखतो. तर थोडीशी तुमच्या भूमिकेची मला हे सांगा. काय माझी भूमिका थोडक्यात माहितीच पडली तुम्हाला शंकासूर करतोय म्हणून मी. थोडक्यात माझी भूमिका असं आहे की शंकासूर महत्त्व म्हणजे शंकासूर आपण देव का मानतो त्या पद्धतीमध्ये पटवून देणार लोकांना. मी शंकासूर काय होता, आपण ज्याला असुर मानतो, आपण देव मानतो, ते कशा पद्धतीने मानतो, का मानतो ते मला पटवून द्यायचं लोकांना. मी तेच करणार आहे स्टेजवरती. लोकांना वाक्याला खूप आवडलं आणि हा दुसरा माझा प्रयोग आहे. पहिला प्रयोग खूपच उत्सुक आहे मी करायला. नक्की छान करणार. बरं. पहिला प्रयोग आपला भरपूरच मस्त चांगला गेला. चला. कसं वाटतं? आनंदिक सर येथे तर आनंदिक सर तुम्हाला कसं वाटतं? तुमचं काम लोकांना खूप आवडतंय. ज्या मला मस्त वाटतंय, थोडा मी हॅप्पी आहे. सगळ्या लोकांना आवडतंय, विनोद आवडतंय, त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. खरं तर तुझ्या भूमिकेमुळे आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतोय. खरंच खूप आनंद होतोय तुला बघून या स्टेजवरती. आणि आम्ही तुला चलावद्यामध्ये तर बघतोच. तर भरपूर मजा आली. आणि तुझी जी ॲक्टिंग आहे ना ती भरपूर मस्त. थोडीशी आम्हाला तुझ्या ज्या कला आहे ती तू कला कशी अवगत केली ते थोडक्यात सांग आम्हाला. पहिले माझे पप्पा काम करायचे थिएटरमध्ये. अच्छा. ते बघून मी शिकलो आणि मग मी करायला लागलो पप्पांच्या थ्रूने. अच्छा. म्हणजे तुझ्या म्हणजे रक्तात आहे ते कला आपली कोकणातली ती तू चालू ठेवतोस पुढे. तुझ्या अभिनंदन. असंच पुढे जात राहा. अशी बाकीची अजून मंडळी आहेत बरीच. तर मंडळी आपल्याला इकडे आपले शाहीर कोल्हेवाडीचे आपले नामवंत शाहीर म्हणजे समीर तटकरे आपल्याला आज इथे भेटलेले आहेत. काय म्हणताय समीर तटकरे? नमस्कार. पहिल्यांदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. खरं तर आपल्या मंडळींना तुम्हाला भेटायचं होतं भरपूर टाईम, पण आम्ही भेटायला भेटलं नाही, टाईम नाही भेटला. आता तुमचा शो कुठे आहे ते आम्हाला सांगा, मग तसं आम्ही येतो. 28 जानेवारी बोरिवलीला प्रबोधन ठाकरेला आहे ना.
तिकडे आपण भेटूच लवकरच परत. चला सगळ्यांनी नक्की. हो सगळ्यांनी येणार. स्वयंवर करतोय की काय करतोय काय आपण? नक्की आग लागली तरी म्हणत होतो गावात जे कोणतरी ठेवा म्हणून, पण नाही आम्हाला 5,000-10,000 रुपये देऊन मुंबईचीच पाहिजे. आता घ्या घ्या. हे सरकार नवीन स्थापन झालं ते काय करतात? अरे तुझं सरकार बघ खंडावर पडलंय. गेले करतील नाटका. नमानच बरा होता. झुकेगा नहीं, मेरा लेग छूटा है ना, इसके लिए झुकेगा नहीं साहब. भाऊ हे आडत करतो. मी काय म्हणतो, हे असं करत करत नाही बाजारच्या पायाखाली सगळं स्टेज उडून टाका. कशाला तोंडावर पडतोय तू? बोला काम काय इथं? वो मेरे 2 टांगा का 4 टांगा करना है, शादी करना है. किधर है? किधर है? टांगांवरती उभा राहतोय, 4 टांगा करतोय. जा तिकडे जाऊन पण उभा राहा. अजून भरपूर येणार बाकी आहे. जा जा. नहीं वो आहे ना पुष्पा का पोर. बरं बाबा तुझं काय काम इकडे? तुम्ही कशाला आला तिथे? वाटलं तरी पण टणका म्हणतोय. तुझे तर सामान कुठं आहे? कुठे राजू? अरे वसाडे राजू नाही तर आज काय येणार नाही. जाऊ दे, तो झोपला असेल. चंद्रासोबत गेला वसाडा. त्याला बोलतो इंस्टाग्रामवर चॅट करू नको.
काळजी नको राजू, हा स्वयंवर तूच जिंकणार. नक्की ना साहेब? अरे वचन आहे आमचं. नक्की ना, पण दादा तुम्ही शब्द दिला. अरे आमदार लोक आम्ही वचन देत सुटतो. मंडळी आता आपल्याला किरण दादा आणि हा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आमच्या मंडळींना. नाव सांग तुझं. माझं नाव नितीन पाष्टे आणि आपले युट्यूब चॅनलचं नाव सांग. युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा नितीन पाष्टेच आहे आणि आपले मोटो ब्लॉग्स असतात, गड किल्ल्यांचे ब्लॉग असतात, भरपूर असे ब्लॉग्स असतात जे तुम्हाला आवडतील. ऑलराऊंडर असा आपला विषय आहे. सगळं म्हणजे A to Z कोकणातले आपण किंवा गड किल्ल्यांच्या म्हणा किंवा आपल्या बाईक राईडच्या तुम्हाला आवडत असतील, जे बाईक राईडचे दिवाने आहेत त्यांना सुद्धा आवडत असतील, दादाच्या चॅनलवरती जा आणि नक्कीच चॅनल बघा. चला आपण आता किरण दादाला भेटतोय. हा माझा दुसऱ्याबरोबर बोलतोय, तर आता त्याच्याशी बोलून घेऊ दे, मग नंतर आपण बोलूया त्याच्याबरोबर. किरण दादा आपल्याला भेटलेला आहे. आपला म्हणजे ज्याचा चॅनल बघून आम्ही एवढा हसतो, खरं तर एवढा व्हिडिओ वहिनी आल्या नाहीत दादा. बारकी गुरुवार आहे आणि उपास होते त्यामुळे, आणि बारकीने खूप त्रास दिला असता. भरपूर त्रास दिला ना त्यामुळे. उपवास आहे म्हणून इकडे पळाला आहे. दादा थोडीशी आम्हाला म्हणजे आम्ही नवीनच युट्यूब चॅनल चालू केलंय, तर थोडंसं आम्हाला काय शिकता येईल तुझ्याकडनं ना, तर थोडंसं आम्हाला जरा माहिती द्या थोडीशी, कसं करायचं काय करायचं. प्रयत्न कर की कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा, म्हणजे हप्त्यातून 3-4 जरी टाकले तरी खूप झालं. भरपूर. हा, कारण जेवढी कंटिन्युटी राहणार ना त्यावरती तेवढं तुम्ही लवकर ग्रोथ होणार. अच्छा. मला 1.5 वर्ष लागला स्वतःला. बरोबर. हा, डेव्हलप व्हायला. कारण का आम्हीच स्वतः आता भरपूर बघतोय ना, कारण का आम्हाला कामावरनं सुट्टी भेटत नाही, तरी पण आम्ही तेवढं म्हणजे जसं जमेल आम्हाला तसे आम्ही गावाला जाऊन किंवा कुठल्या आमच्या गावच्या व्हिडिओ कोण पाठवत असेल छोट्या मोठ्या जरी त्या सुद्धा टाकायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्याने सुद्धा आम्हाला थोडीफार परिणाम येते. आणि लॉकडाऊन मध्ये तुझे की आपलं सतीश दादा झाला, संदेश दादा आहे, भरपूर असे अविनाश दादा, तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ बघूनच आम्ही व्हिडिओ करायला शिकलो युट्यूब वरती. खरं तर बघायला झालं तर, आणि आमच्या घरचे सगळ्यांचे फॅन आहेत. सगळे जेवढे आपले युट्यूबर आहेत, तू आहे, दादा आहे, सगळे जेवढे युट्यूबर आहेत सगळ्यांचे फॅन आहे आम्ही. खरं तर आम्हाला एवढं बघून आहे ना लॉकडाऊन मध्ये, खरं तर तुमच्यामुळे भरपूर असं म्हणजे बोलतात ना घरी बसून वैताग आला होता, पण तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला गावची सुद्धा आठवण आली आणि गावाला गेल्यासारखं सुद्धा वाटलं. चला म्हणले दादाला एकदा खरंच भेटून मजा आली, बरं वाटलं सुद्धा. बघू एक पुढच्या वर्षी अजून मेहनत कर, चांगलं अजून म्हणजे लाखभर तर होतीलच. धन्यवाद. थँक्यू दादा.
पवित्र चरण कमळ या गावाला लागलेली आहेत. मोरांनी वाजत गाजत अंगा खांद्यावर खेळवत तुला या ठिकाणी विराजमान केलेली आहे. होय महाराजा. कडून काय सुखमान झाली असेल पदरात पाडून घे. होय महाराजा. आज तुझ्या इथं येणार तुझ्यात मोरांनी संध्याकाळी जो काही नावाचा कार्यक्रम ठेवलाय तो यशस्वीरित्या पार पडू दे. यात काय सुखमान होता कामा नये. इथपासून गावापासून मुंबईपर्यंत सर्वांना सुखदनंद ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर. तर मंडळी फायनली नमन बघून झालेला आहे आणि खूप मजा देखील आली. तर सगळेजण आता सगळी घाई आहेत. सगळ्यांना लांब लांब जायचं आहे. दिव्याला जायचं आहे, कोणाला पनवेलला जायचं आहे, तर कोणाला वाशीला जायचंय. सगळेजण निघाले. तर कसं वाटलं नमन सगळ्यांना? भारी वाटलं की नाही? परत आता शोला जायचं की नाही? नालासोपाराला जायचं जायचं जायचं. तर मंडळी नक्कीच मला व्हिडिओ कशी वाटली? कुठे कुठे होय काय? तर चला मंडळी बाय बाय. कमेंट करून मला नक्कीच सांगा. बिना पासपोर्ट बिना विजा बिना विजा. होय होय होय. चला 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 भेटूया. चला इकडे इकडे जायचं आपल्याला. चला मंडळी चला आता सगळीजण आता सगळ्या निघालेत ना. ग्रुपला मेसेज करा सर्वांनी. मंडळी आता निघूया आता घरी. व्हिडिओ कशी वाटली आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी बाय बाय. हा बाय बाय बाय. टाटा बाय.